मूर्तिपूजेची सुरुवात एक ऐतिहासिक आणि वैचारिक प्रवास। मानवी इतिहासाच्या सुरुवातीला माणूस एकाच ईश्वराची उपासना करत होता असे अनेक धर्मग्रंथ आणि इतिहासकार सांगतात। मग मानवाच्या मनात मूर्ती बनवण्याचा आणि तिची पूजा करण्याचा विचार नक्की कधी आणि कसा आला? निधनानंतरची श्रद्धा आणि आठवण। मूर्तिपूजेची मुळे ही आधारामध्ये दडलेली आहेत। प्राचीन काळी समाजात काही अत्यंत नेक, परोपकारी आणि ज्ञानी व्यक्ती होऊन गेल्या। या व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनुयायांना त्यांचे विस्मरण होऊ नये आणि त्यांच्या चांगल्या कर्मांची प्रेरणा मिळत राहावी असे वाटू लागले। सुरुवातीला लोकांनी केवळ त्यांच्या आठवणीसाठी त्यांच्या बैठकीच्या ठिकाणी काही खुणा किंवा स्तंभांची स्थापना केली। चित्रांपासून पुतळ्यांकडे काही पिढ्यांनंतर केवळ खुणांच्या जागी त्या थोर व्यक्तींची चित्रे किंवा पुतळे तयार करण्यात आले। त्या काळातील पिढीचा हेतू केवळ आठवण हाच होता। ते या पुतळ्यांना देव मानत नसत, तर केवळ त्यांच्या आदर्शांचे प्रतीक मानत असत। जोपर्यंत समाजात ज्ञान होते तोपर्यंत या पुतळ्यांची पूजा केली जात नव्हती। ज्ञानाचा अभाव आणि सैतानाची युक्ती। जेव्हा पहिली जाणकार पिढी संपली आणि नवीन पिढी आली तेव्हा त्यांच्याकडे त्यांच्या पूर्वजांच्या कृतीमागचे मूळ कारण नव्हते। याच संधीचा फायदा सैतानाने घेतला। त्याने लोकांच्या मनात असा विचार रुजवला की तुमचे पूर्वज या पुतळ्यांचा आदर करायचे, कारण त्यांच्यात दैवी शक्ती होती। जेव्हा कधी संकट यायचे तेव्हा ते या पुतळ्यांच्या माध्यमातून प्रार्थना करायचे आणि त्यांची संकटे दूर व्हायची। अशा प्रकारे जे पुतळे केवळ आठवणीसाठी होते ते हळूहळू मध्यस्थ बनले। लोकांनी असा विचार करण्यास सुरुवात केली की आपण थेट ईश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून या थोर व्यक्तींच्या मूर्तींच्या माध्यमातून आपण आपली मागणी मांडली पाहिजे। प्रतीकांचे रूपांतर दैवतात। काळाच्या ओघात लोकांचे ज्ञान कमी होत गेले आणि भीती वाढत गेली। हळूहळू मध्यस्थीची ही भावना श्रद्धेत बदलली। लोकांना वाटू लागले की हे पुतळेच आपल्याला सुखदुःख देतात। यातूनच प्रत्यक्ष मूर्तिपूजेला सुरुवात झाली। नूह यांच्या काळात वद्द, सुवा, यगूस, यौक आणि नसर या 5 पुतळ्यांची पूजा अत्यंत लोकप्रिय झाली होती, ज्यांचा उल्लेख इतिहासात आढळतो। जिन्नांचा आणि निसर्गाचा प्रभाव। मानवाच्या या कमकुवतपणाचा फायदा काही खोडकर जिन्नांनी देखील घेतला। काही ठिकाणी मूर्तींच्या पाठीमागून आवाज काढून किंवा चमत्कार दाखवून त्यांनी लोकांचा मूर्तींवरील विश्वास अधिक घट्ट केला। तसेच काही लोकांनी सूर्य, चंद्र आणि ताऱ्यांच्या शक्तींना पाहून त्यांचेही पुतळे बनवून पूजण्यास सुरुवात केली। प्रेषितांचे आगमन आणि सुधारणा। जेव्हा समाजात मूर्तिपूजा आणि अंधश्रद्धा शिगेला पोहोचली तेव्हा प्रत्येक काळात प्रेषित आले। इब्राहिम, नूह आणि शेवटी मुहम्मद यांनी लोकांना पुन्हा एकदा हेच पटवून दिले की मूर्ती स्वतः काहीही करू शकत नाही। सृष्टीचा निर्माणकर्ता एकच ईश्वर आहे आणि त्याची उपासना थेट केली पाहिजे। निष्कर्ष। मूर्तिपूजेची सुरुवात ही तिरस्कारातून नाही तर अतिप्रेमातून आणि आदरातून झाली होती। परंतु जेव्हा या आदराची जागा अंधश्रद्धेने घेतली आणि ज्ञानाचा अभाव निर्माण झाला तेव्हा मानवाने स्वतःच्या हाताने बनवलेल्या वस्तूंना देव मानण्याची चूक केली। हा इतिहास आपल्याला शिकवतो की कोणत्याही महान व्यक्तीचा आदर हा त्यांच्या विचारांचे पालन करण्यात असावा, केवळ त्यांच्या प्रतिमा बनवण्यात नाही।